विटा नगर परिषदेद्वारा संपूर्ण शहरामध्ये वसुली पथकाद्वारे घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कराची वसुली करण्यात येते। यावेळी सर्व थकबाकीदार यांच्याकडून देखील वसुली करण्याचे काम चालू आहे। याबाबत विटा नगर परिषदेद्वारे वसुली पथकाद्वारे कारवाई मोहीम सुद्धा सुरू करण्यात आली। त्यामुळे विटा शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की ज्या मालमत्ताधारकांनी नगर परिषदेची घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाडे अद्याप भरलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर सदर रकमेचा भरणा नगर परिषद कार्यालयात करावा। नगर परिषद शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी भरणा करण्याकामी नागरी सुविधा केंद्र दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील। ज्या मालमत्ताधारकांची घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाडे थकबाकी असेल त्यांची नावे रिक्षाद्वारे पुकारण्यात येतील। तसेच थकबाकीदारांची नावं बोर्ड चौकामध्ये लावण्यात येतील। तरी सर्व नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाडे नगर परिषद कार्यालयात त्वरित जमा करून नगर परिषदेस सहकार्य करावं अशी विनंती देखील करण्यात आली। ज्या थकबाकीधारकांनी आतापर्यंत पाणीपट्टी भरलेली नाही अशांचे 340 पाणी कनेक्शन नगर परिषदेद्वारा बंद करण्यात आले। तसेच जे लोक पाणीपट्टी, घरपट्टी अथवा मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांचे पाणी कनेक्शन बंद करण्यात येणार आहे व गाळेधारकांचे गाळे सील करण्यात येणार आहेत। यावेळी बोलताना मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी सर्व नागरिकांना तात्काळ सर्व मालमत्ता कराचा भरणा करण्याची विनंती केली, अन्यथा कठोर कारवाईस सामोरं जावं लागेल असं देखील सांगितलं।